नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे रम्या म्हणत असते की पार्थ, हे सगळं काय चाललंय तुझं आणि मला सांग किती लागले तुझ्या बोटाला. तेव्हा पार्थ म्हणतो, बस झालं रम्या, अजून भांडण लावू नकोस, तू हे सगळं तूच करते हे मला माहिती आहे, असं तो बोलू लागतो. रम्याला त्याने स्पष्ट सांगितलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबवतो, असं म्हणत पार्थने रम्याचा हात हातात धरून खेचत तिला बाहेर आणलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की निघ इथून, कारण तुझा आणि माझा काहीही संबंध नाही, असं त्याने बोललेलं आहे. पण रम्या म्हणते की चल मी तुला मलम लावून देते, हा पार्थ तुझ्या बोटाला जरा जास्तच लागलेला आहे, असं सांगू लागते. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग मात्र इकडे पार्थ तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा तिथे काव्या येते आणि काव्या म्हणते, चालू द्या चालू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि दे मलम लावून दे, अजून काय द्यायचं आहे ते दे, कारण मला या सगळ्या गोष्टीची अजिबात फरक पडत नाही, असं स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र इकडे रम्या आणि पार्थ बाहेर असतात. काव्या म्हणत असते की जे करायचं आहे ते करा तुम्हाला. काव्याला खूप राग आलेला असतो, एकतर काव्या चिडलेली असते. काव्याचं असं म्हणणं असतं की एवढं सगळं करायची काहीच गरज नाही, कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या तुमच्यामुळेच घडलेल्या आहेत आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे, असं म्हणत काव्या बोलत असते. आता रम्याच्या ह्या वागण्याचा खरं तर पार्थला खूप राग आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा आता तिकडे नंदिनी आणि जीवा यांच्यामध्ये आलेला आहे तो म्हणजे धनंजय. धनंजय म्हणत असतो की चल आत्ताच्या आत्ता चल, तू इथे थांबायचं नाही, कारण याने आता हे सुद्धा चालू आहे आणि त्याने इथे सुद्धा आता गोंधळ घातलेला असणार आहे, लाईव्ह आलेला असणार आहे, त्याला याच गोष्टी हव्या असतात, असं म्हणत धनंजय नंदिनीला घेऊन जात असतो. धनंजय नंदिनीला जेव्हा असं म्हणतो तेव्हा धनंजय म्हणतो की याने पाठवलेले हे जे डिवोर्सचे पेपर आहेत ते घेऊन मी इथं आलेलो आहे, असं धनंजयने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे जेव्हा काव्या आणि पार्थ यांचं भांडण सुरू आहे तर इकडे नंदिनी आणि जीवा यांच्यामध्ये एक वेगळाच प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. तेव्हा नंदिनीला मात्र धक्का बसलेला असतो की करायचं काय या सगळ्याचं, कारण एक गोष्ट सोडवायला जाते तर दुसरी गोष्ट अवघड होऊन बसलेली असते, कसा मार्ग काढायचा या सगळ्यातून, हा एकच प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे नेमकं त्याच वेळेस नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा यांच्यामध्ये सुद्धा या गोष्टी घडत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही बाबा, जीवांवर माझं खूप प्रेम आहे, मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत आहे. तर इकडे तो म्हणत असतो की नाही, तुला नाही माहिती हा माणूस कसा आहे, तो योग्यतेचाच नाही आहे तुझ्या. तेव्हा नंदिनी म्हणते की बस झालं बाबा, मी फिल्मी होते खूप, मला ना नेहमी वाटायचं की माझा नवराही तसाच असला पाहिजे, त्याने माझ्याशी तसं वागलं पाहिजे, आणि अगदी जीवा तसेच आहेत, जीवाला जीव देणारे आहेत. त्यांनी मला कधी असं आश्वासन नाही दिलं की आकाशातले चंद्रतारे तोडून आणून तुला देईल, पण त्यांना तोडलेलं जोडता येतं हे मला माहिती आहे, कारण आज मी सगळ्यांना सांगते की जीवा कसे आहेत, असं म्हणत नंदिनी बोलत असते. ते ब्रेव आहेत, खूप हुशार आहेत, आपल्या माणसांना जीव लावणारे आहेत, कष्टाळू आहेत, आणि त्याचबरोबर जिद्द आणि चिकाटीही त्यांच्याकडे तेवढीच आहे, असं नंदिनी सांगत असते. धनंजयला मात्र खूप राग आलेला असतो आणि धनंजय रागाने पाहत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते की ते डिवोर्स पेपर, काय फरक पडतो त्या डिवोर्स पेपरने, काही फरक पडत नाहीये. आणि इकडे जीवा नंदिनीकडे पाहत असतो. फायनली नंदिनी जे बोलत असते ते ऐकून जीवाला खरं तर बरं वाटत असतं. इकडे जीवा पाहत असतो, आज जीवा एक शब्दही बोलत नसतो, नंदिनी बोलत असते. म्हणजे जेवढे दिवस झाले, म्हणजे इतक्या दिवस जीवाचं एकच म्हणणं होतं की नंदिनीने बोललं पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की मी कधी जीवामय झाले हे मला कळलेलंच नाही, त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्याचा फरक मला काहीच पडत नाही, कारण तुम्ही काही म्हणालात तर काहीच मला फरक पडत नाही आहे, कारण मी नंदिनी जीवा देशमुख आहे, असं स्पष्टपणे तिने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं घडत असतं आणि या सगळ्या गोष्टींमुळंच आता नंदिनी आणि जीवा
दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यावेळेस मात्र धनंजय नंदिनीचा हात धरून तिला ओढत नेत असतो. नंदिनी म्हणत असते की सोडा बाबा, मला सोडा, बाद झालं. आजपर्यंत मी खूप ऐकलेलं आहे, पण मला तुम्ही जीवापासून वेगळं करू शकत नाही. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र धनंजय म्हणत असतो की नाही नंदिनी, हे नाही होऊ शकत आहे, कारण जीवा तुझ्या योग्यतेचा नाही. अशा कोणत्याही माणसाच्या हातात मी तुझा हात देऊ शकत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते की बस झालं बाबा, आतापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता एक शब्दही मी ऐकून घेणार नाहीये, कारण मला माहिती आहे की जीवा माझ्यासाठी किती योग्य आहेत ते. त्यांचा अपमान झालेला मी सहन करणार नाही. आणि त्या क्षणी धनंजयने हात सोडलेला असतो आणि सांगितलेलं असतं, जा नंदिनी जा, जी ले अपनी जिंदगी. आणि तेव्हा मात्र धनंजयला नंदिनी मिठी मारते. सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि मग नंदिनी धावत येते, पार्थला इकडे जीवाला मिठी मारते आणि म्हणू लागते की खरंच. तेव्हा धनंजय म्हणत असतो की कसं आहे, माझी लेक जशी फिल्मी आहे ना, तसं मी पण ठरवलं थोडा फिल्मीपणा करायचा, असं धनंजय सांगू लागतो. त्याच वेळी नंदिनी मात्र हे सगळं पाहत असते आणि नंदिनीला खूप छान वाटलेलं असतं. फायनली जीवा आणि नंदिनी दोघंही एकत्र आलेले असतात. तिचे बाबा सांगू लागतात की आधी माझा विरोध होता, हे सगळं मला मान्य आहे, पण हॉस्पिटलमध्ये मी पाहिलं आणि मला कळलं की खरंच, कारण तुझं जीवावरती असलेलं प्रेम, जीवाचं तुझ्यावरती असलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टींमुळं मी निर्णय घेतलेला आहे की काहीही झालं तरीही तू आणि जीवा कधीच वेगळे होऊ शकत नाही, हे मला माहिती आहे, असं म्हणत आता इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग मात्र इकडे जीवा पाहत असतो. फायनली या गोष्टी घडत असतात. जीवा आणि नंदिनी एकत्र आलेले असतात. तेव्हा नंदिनी सांगते की मी आज सगळ्यांना सांगते, हॅशटॅग नंदिनी आली, हॅशटॅग जीवा नंदिनी एकत्र आले, असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात आणि सगळेजण टाळ्या वाजवत असतात. तेव्हा इकडे लगेचच आता बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे धनंजय. मी आज काहीतरी गिफ्ट आणले आणि तुमचं तुम्हाला देत आहे. तुमच्या आठवणी, 21 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या माणसांनी पाठवलेल्या आठवणी तुम्हाला मी सुपूर्द करत आहे, असं तो सांगू लागतो. आणि मग त्याने ते जे गिफ्ट, तो सगळा बॉक्स दिलेला असतो. मी याला कचरा म्हणलेलं होतं, पण माझे डोळे उघडले, कारण माझ्या डोळ्यात कचरा गेलेला होता आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे, असं बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं आता ते गिफ्ट दिलं जातं आणि मग हे दोघंही खुश असतात. फायनली जीवा नंदिनी एकत्र आलेले आहे, त्यांचं नातं जे आहे ते फुललेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी मिलन कॅफेमध्ये घडलेल्या असतात, ज्या मिलन कॅफेमध्ये एकत्र आणलेलं असतं पार्थ आणि काव्याने या दोघांना. आता शारदा तिथं आलेली असते. शारदासुद्धा हे सगळं पाहत असते. तिलासुद्धा खूप छान वाटत असतं. आणि मग नंदिनी म्हणते की जीवा, मी पण तुम्हाला आज काहीतरी देणार आहे, असं म्हणत नंदिनी आता खाली बसते. गुडघ्यांवरती बसून आय वो यू असं म्हणते. आणि मग मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा नंदिनीने आय ओ यू म्हणत जीवाला प्रपोज केलेला आहे. आणि मग ती म्हणते की आठवते का, आणि खरंच 16 फेब्रुवारीला जीवाने नंदिनीला आय ओ यू म्हणत प्रपोज केलेलं होतं आणि तो प्रसंग आठवतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं चालू असतं. नंदिनीने जीवाचा हात हातात घेतलेला असतो आणि नंदिनी जीवाला म्हणत असते की जीवा, आणि मग जीवाच्या गालांवरती नंदिनी सगळ्यांच्या समोर किस करते. जीवाच्या गालांवरती किस करत तिने अगदी जीवाचं मन जिंकलेलं आहे, त्याचबरोबर तिथं असलेल्या सगळ्यांचं सुद्धा मन जिंकलेलं असतं. फायनली जीवा आणि नंदिनी एकत्र आलेले असतात आणि हे सगळं पॉसिबल झालेलं असतं ते म्हणजे काव्या आणि पार्थमुळे. नंदिनीने ते डिवोर्स पेपर जे आहेत ते स्वतःच्या हाताने फाडलेले असतात आणि सांगितलेलं असतं की हे जीवा नंदिनी कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. त्यासोबतच आता केक काढला जातो, केक कटिंग केलं जातं आणि मग मात्र इकडे तो केक इकडे भरवला जातो. नंदिनी जीवा दोघंही एकमेकांना केक भरवतात आणि त्याचबरोबर नंदिनी आणि जीवाने एकमेकांना केक भरवून हा जो व्हॅलेंटाईन डे आहे तो दणक्यात सेलिब्रेट केलेला असतो. पार्थ म्हणत असतो की आता काय करू, माझी फिसकरलेली मांजर जी आहे ती माझ्याकडे येतच नाही आहे, नक्की काय करावं लागणार आहे मला यासाठी, मग माझी फिसकरलेली मांजर माझ्याकडे येईल, असं पार्थ विचार करत असतो. आणि मग तो जातो आणि मांजराचं स्केच काढतो आणि तेच मांजराचं स्केच आता इकडे दरवाजाच्या खालून इकडे काव्याला देतो आणि मॅव मॅव करून ओरडू लागतो. काव्या इकडे पार्थचे प्रयत्न चाललेले असतात की काहीही करून काव्याला आपलंसं करायचं आहे, पण काव्या काही केले ऐकायला तयारच नसते. काव्याचं मात्र एकच सुरू आहे की नाही,
काहीही झालं तरीही काव्य ऐकणारच नाहीये हे काव्याने ठरवूनच टाकलेलं आहे. आणि मग मात्र इकडे ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतात, मग काव्या दरवाजा उघडते. पार्थला खूप हायसं वाटतं की चला काव्या फायनली आलेली आहे असं त्याला वाटू लागतं. आणि म्हणून तो काव्याकडे जात असतो. पण काव्या म्हणते की नाही, बस झालं, मला इथे थांबायचंच नाहीये, मला नको आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आणि असं म्हणत त्या जुन्या आठवणी आणि वरती त्याला वाटतं की आली काव्या, काव्याला मांजर दिले तर आवडले असं त्याला वाटू लागतं. परंतु काव्या सांगू लागते की काही नाहीये, त्या रूममध्ये तुम्हाला मनवण्यासाठी मी काय काय केलेलं आहे ना, ते सगळं मला आठवत होतं, म्हणून मी आलेली आहे. झालं. इथेच मोठा गोंधळ होतो. पुन्हा एकदा पार्थ शून्यावर पोचलेला असतो. काव्या म्हणत असते की तुम्ही आत्ता मला फिस्करलेलं मांजर दिलं, एवढं सगळं केलं, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण तुम्ही जे काही केले सकाळी ती गोष्ट मी विसरू शकत नाही. जोपर्यंत ती गोष्ट मी विसरणार नाही, तोपर्यंत तुम्हाला माझ्याकडे कोणतीही जागा नाही. आता इकडे जीवा, नंदिनी या दोघांचंही खूप छान असं सगळं झालेलं आहे आणि दोघंही खुश असतात. मग ते म्हणतात चला हे सगळं झालेलं आहे ते म्हणजे माझ्या बडे मियामुळं, असं जीवा बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, हे सगळं झालं त्यांच्यामुळं, आपण त्यांना कॉल करूया असं नंदिनी सांगू लागते. आणि दोघंही मग कॉल करायला घेतात. पार्थला कॉल लावला जातो. त्यांना असं वाटत असतं की आपण पार्थला कॉल केलाय तर सगळ्या गोष्टी होतील. परंतु इथं घडत असतं ते वेगळंच. पार्थ मात्र बिचारा एकटाच बसलेला असतो. आता करायचं काय? तेव्हा हे दोघंही सांगू लागतात की तुमच्या दोघांची जी आयडिया होती ती खरंच मला वर्क झालेली आहे. त्या मिलन कॅफेमध्ये, मिलन कॅफे आमच्या प्रेमाचा साक्षीदार आहे, आमच्या मिलनाचा साक्षीदार आहे. तुमच्या दोघांमुळं आम्ही दोघंही एकत्र आलेलो आहोत असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र पार्थ शांतच असतो. नंदिनी म्हणते काय झालं पार्थ? तेव्हा पार्थ म्हणतो की काय नाही. नंदिनी म्हणते काव्या कुठे आहे? तिचा आवाज येत नाही आहे. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो की आमच्यामध्ये झाले आता जीवानंदिनी, कारण आम्ही तेच करून बसलेलो आहे. तेव्हा जीवा म्हणतो काय झालं, तू काय माती खाल्लीस? तेव्हा पार्थ म्हणतो ते जाऊ दे. तेव्हा नंदिनी म्हणू लागते की अहो पार्थ देशमुख, तुम्ही जीवा देशमुखचे भाऊ आहात आणि तुटलेलं जोडायला असा कितीसा वेळ लागणार आहे तुम्हाला? आणि मग इकडे पार्थ खुश होतो. पार्थ म्हणू लागतो की बस 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 नंदिनी, छान आयडिया दिली तुम्ही मला, असं म्हणत तो तिथून जायला निघतो. तेव्हा नंदिनी म्हणते काय झालं? तेव्हा पार्थ म्हणत असतो की खरंच तुम्ही छान आयडिया दिलेली आहे. आणि असं म्हणत पार्थने आता एक गोष्ट आणलेली असते. आणि मग पार्थ पुन्हा दरवाजेच्या बाहेर जाऊन उभा राहतो. पार्थ म्हणत असतो की मी जे काय आणलेलं आहे ते मी काव्या तुम्हाला द्यायला आलेलो आहे, एकदा बघा तरी. आणि मग काव्याने दरवाजा उघडलेला असतो, छान तयार झालेली असते. पार्थ म्हणत असतो की काय झालं काव्या, कुठे निघाला तुम्ही? तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की बाहेर चालले ना, मग तयार व्हायला नको? तेव्हा पार्थला वाटतं की चला म्हणजे झाली काव्या मनवली गेली आहे. काव्या म्हणते की मी एकटी बाहेर चालली, घरात बसून मला कंटाळा आलाय. तेव्हा मात्र पार्थ म्हणू लागतो की काय, एकटी बाहेर चालली आहे म्हणजे तुम्ही माझ्यासोबत नाही येणार आहे? नक्की काय झालेलं आहे? असं म्हणत तो बोलत असतो. आणि मग मात्र सगळ्या गोष्टी लक्षात येऊ लागलेल्या असतात. हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे, हे सगळं समोर येत असतं. काव्या म्हणत असते की मी चालली आहे. तेव्हा पार्थ म्हणतो एकदा पाहून तर जा मी काय आणलंय. असं म्हणत पार्थने काव्याला हात पकडलेला असतो आणि तिच्या पुढे तो मूठ उघडतो आणि तिला दाखवतो की काय आणलेलं आहे ते. काव्या जेव्हा पार्थच्या मुठीमध्ये काय आहे ते पाहते आणि काव्याला खरंच सुखद धक्का बसतो. कारण पार्थने जे आणलेलं असतं ते काव्यार्थ आणलेलं असतं, काव्यार्थ मंगळसूत्र आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं ते पाहून मात्र खरं तर पार्थ आणि काव्या दोघंही खुश झालेले असतात. आणि ते मंगळसूत्र काव्याच्या समोर पकडून पार्थ तिला दाखवत असतो आणि तिच्या गळ्यात घालण्यासाठी तो जवळ येत असतो. फायनली उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की पार्थने ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यात घातलेलं आहे. आणि इकडे नंदिनी आणि जीवा दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. नंदिनी म्हणते की आज फायनली मी तुमची झालेली आहे, मला खरंच आज खूप छान वाटतंय. आणि मग दोघंही एकमेकांना किस करत आहेत. आणि एक गोष्ट घडत असते ती म्हणजे पार्थ जेव्हा काव्याच्या फोरहेडवरती किस करत असतो, दोघं हॉलमध्ये असतात, तेव्हा रम्या तिथं आलेली असते. आणि रम्या मात्र म्हणत असते की काय हे. इकडे वसू रम्याला सांगत असते की तुझ्या लक्षात येत नाहीये, अगं ते दोघं कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, तू विसरलीस का ही गोष्ट? अगं ते दोघं कायमचे एकत्र आलेले आहेत, नंदिनी जीवा असू दे तेव्हा पार्थ काव्य असू दे. तेव्हा मात्र रम्याला खूप राग येतो आणि रम्याने इकडे वसूचा गळा आवळायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा मात्र वसू म्हणत असते अगं सोड, दुखतंय मला. तेव्हा रम्या म्हणते दुखतंय ना आता,
मग जेव्हा मला असं बोललीस तेव्हा मला किती दुखलं असेल, असं म्हणत रम्याने तिच्या आईचीच वाट लावायला घेतलेली आहे. इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता वसूची तर वाट लागलेली आहे, पण इकडे काव्या, जीवा, त्याचबरोबर काव्या, जीवा, नंदिनी, पार्थ म्हणजेच या चौघांची जी आहे ती एकी झालेली आहे. आणि म्हणजेच नंदिनी आणि जीवा एकत्र आलेत, तर इकडे काव्या आणि पार्थसुद्धा एकत्र आलेले आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.